नमस्कार मित्रांनो, स्वामी गुरुकृपा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजचा विषय तूळ राशीच्या व्यक्तींसाठी विचार करण्यासारखा आहे. अनेक वेळा आपल्या आयुष्यात काही लोक येतात जे सुरुवातीला खूप चांगले वाटतात. त्यांच्या बोलण्यावर आपण विश्वास ठेवतो, त्यांच्या सोबत योजना बनवतो. पण काळ जसजसा पुढे जातो तस काही गोष्टींचं खरं चित्र समोर यायला लागतं. त्यामुळे आजचा हा विषय कोणाबद्दल भीती निर्माण करण्यासाठी अजिबात नाही, तर नातेसंबंध, निर्णय आणि स्वतःच्या मर्यादा समजून घेण्यासाठी आहे. 23 जून नंतरचा काळ काही तूळ राशीच्या व्यक्तींना अधिक निरीक्षणशील बनवू शकतो. तुमच्या आसपासच्या वातावरणात काही बदल जाणवू शकतात. काही संभाषण, काही निर्णय किंवा काही लोकांचं वागणं तुम्हाला विचार करायला लावू शकतं. पण मित्रांनो, लक्षात ठेवा, कोणत्याही व्यक्तीबद्दल लगेच नकारात्मक निष्कर्ष काढू नका. त्याऐवजी शांतपणे परिस्थिती समजून घ्या. या काळात तुम्हाला जाणवू शकतं की प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात सारखं स्थान द्यायची गरज नसते. काही लोकांशी अंतर ठेवणं म्हणजे वैर नसतं, तर स्वतःच्या मनशांतीची काळजी घेणं असू शकतं. तुम्ही कोणाला किती वेळ, विश्वास आणि ऊर्जा देता याचा विचार करण्याचा हा काळ असू शकतो. आता त्या 3 हात लांब राहा या वाक्याचा अर्थ समजून घेऊया. याचा अर्थ प्रत्यक्ष अंतर नाही, तर निर्णय घेताना सावध राहणं असा आहे. काही वेळा लोक नकळत आपल्यावर प्रभाव टाकतात. त्यांच्या मतांमुळे आपण स्वतःचे निर्णय बदलतो. त्यामुळे येणाऱ्या काळात तुमच्या मनाचा आवाज ऐकणं महत्त्वाचं ठरू शकतं. पहिली गोष्ट म्हणजे भावनेपेक्षा विचार महत्त्वाचा ठेवा. कोणताही निर्णय घेताना वेळ घ्या. दुसरी गोष्ट म्हणजे आर्थिक बाबींमध्ये घाई टाळा. आणि तिसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्ट सगळ्यांसोबत शेअर करण्याची गरज नसते. कधी आपण सर्वांना खुश ठेवण्याच्या प्रयत्नात स्वतःचा त्रास करून घेतो. पण प्रत्येकाला समजून घेणं आणि स्वतःला विसरणं यात फरक असतो. तुमचा वेळ, तुमची ऊर्जा आणि तुमचं मन महत्त्वाचं आहे. जर एखादी व्यक्ती सतत गोंधळ, दबाव किंवा नकारात्मकता निर्माण करत असेल, तर थोडं अंतर ठेवून स्वतःला वेळ द्या. प्रत्येक नातं टिकवणं गरजेचं नसतं, पण प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेणं खूप गरजेचं असतं. मित्रांनो, आयुष्यामध्ये प्रत्येक वेळी मोठे बदल मोठ्या आवाजात येत नाहीत. काही बदल शांतपणे येतात आणि आपल्याला विचार करायला भाग पाडतात. तूळ राशीच्या व्यक्तींमध्ये एक विशेष गुण असतो, तो म्हणजे लोकांना समजून घेण्याचा. नातं जपतात आणि अनेकदा स्वतःच्या भावना बाजूला ठेवून दुसऱ्यांचा विचार करतात. पण प्रत्येक वेळी स्वतःला मागे ठेवणं योग्य असतं असं नाही. काही वेळा स्वतःसाठी उभं राहणंही तितकंच महत्वाचं असतं. 23 जून नंतरचा हा काळ तुमच्यासाठी स्वतःला नव्याने समजून घेण्याचा काळ ठरू शकतो. काही लोकांच्या बोलण्यात आणि त्यांच्या कृतींमध्ये फरक जाणवू शकतो.
काही गोष्टी ज्या आधी दुर्लक्षित केल्या होत्या त्या आता स्पष्ट दिसू शकतात, पण त्या क्षणी भावनिक निर्णय घेऊ नका. कारण प्रत्येक परिस्थितीचा दुसरा बाजूही असतोच. संयम ठेवा, निरीक्षण करा आणि योग्य वेळेपर्यंत शांत राहा. कधी कधी आपल्याला वाटतं की आपण सगळ्यांसाठी उपलब्ध राहिलं पाहिजे, पण स्वतःची ऊर्जा आणि मनशांती जपणं हेही तितकंच महत्वाचं आहे. प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात सारखं स्थान देण्याची गरज नसते. काही लोक फक्त काही काळासाठी येतात आणि काही लोक कायमची साथ देतात. त्यामुळे कोण तुमच्या प्रगतीमध्ये आनंदी आहे आणि कोण फक्त तुमच्या जवळ राहून फायदा शोधत आहे, हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. या काळात स्वतःच्या ध्येयावर अधिक लक्ष केंद्रित करा. स्वतःच्या ध्येयावर अधिक लक्ष केंद्रित करा. जुने अपूर्ण काम पूर्ण करा. मन शांत ठेवण्यासाठी थोडा वेळ स्वतःसाठी काढा. कोणताही मोठा निर्णय घेताना स्वतःला एक प्रश्न विचारा. हा निर्णय माझ्या मनाला शांतता देतो का? जर उत्तर नाही असेल तर थोडा वेळ घ्या. लक्षात ठेवा, सावध राहणं म्हणजे घाबरणं नाही. सावध राहणं म्हणजे घाबरणं नाही. अंतर ठेवणं म्हणजे नातं जोडणं नाही. सावध राहणं म्हणजे घाबरणं नाही. अंतर ठेवणं म्हणजे नातं तोडणे नाही. आणि शांत राहणं म्हणजे कमकुवत होणं नाही. काही वेळा कमी बोलणारे आणि जास्त निरीक्षण करणारे लोकच योग्य वेळी योग्य निर्णय घेतात. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतःची किंमत ओळखा आणि कोणाच्याही प्रभावाखाली न येता पुढे चालत राहा. कारण शेवटी प्रत्येक अनुभव आपल्याला काहीतरी शिकवतो आणि योग्य वेळ आली की आयुष्य स्वतःच योग्य लोक आणि योग्य दिशा दाखवतं. मित्रांनो, आजचा हा संदेश कोणत्याही व्यक्तीबद्दल भीती किंवा संशय निर्माण करण्यासाठी नाही. हा एक प्रेरणादायी आणि सामान्य राशी विषयावर आधारित विचार आहे. आयुष्याचा मार्ग तुमचे निर्णय, तुमचे प्रयत्न आणि तुमची समज ठरवतात. तूळ राशीच्या व्यक्तींनी येणाऱ्या काळात शांत राहून निरीक्षण करावं, घाई टाळावी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवावा. बदल आले तरी त्यांना संधी म्हणून पहा. बदल आले तरी त्यांना संधी म्हणून पहा. योग्य लोक, योग्य निर्णय आणि योग्य वेळ या तिन्ही गोष्टी आयुष्य बदलू शकतात. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या स्वामी गुरुकृपा या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा. मित्रांनो, व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमचं मत नक्की कळवा. भेटूया पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.